सर जेन झी म्हणजे आमच्यासारखे जे यंगस्टर्स आहेत जे काम करतायत, पैसे कमवतायत आणि सगळ्यात इम्पॉर्टंट की लाईफ एन्जॉय करतायत. पण तुम्हाला काय वाटतं की जेन झी फायनान्शियली फ्री आहेत का, की फक्त लाईफ एन्जॉय करता करता त्यांच्या बँक बॅलन्स शून्य होत चाललंय? तर अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत मिस्टर योगेश बोरुडे सर, जे अगदी वेल नोन फायनान्शियल ॲडवायझर आहेत. सर जेव्हा आपल्याला फर्स्ट जॉब लागतो तेव्हाच आपण आपल्या फायनान्शियल जर्नी स्टार्ट केली पाहिजे का? जेन झी शॉपिंग बद्दल, पार्टीज बद्दल प्रचंड क्रेझी आहेत. म्हणजे ते सॅलरी यायच्या आधीपासून त्यांचे खर्चाचे हिशोब तयार झालेले असतात. परंतु एक उदाहरण सांगतो. राहुल आणि अंजली दोघं एकाच ठिकाणी काम करायचे, सेम सॅलरी. अंजलीनी इन्व्हेस्टमेंट सुरू केली पहिल्या सॅलरीपासून 5,000ची SIP, आणि 20 वर्ष झाल्यानंतर ज्यावेळेस तिचं वय 45 होतं त्यावेळेस तिच्याकडे 50 लाख रुपीज होते, अराउंड 12 to 13% ग्रोथ रेटने. पण राहुलनी पहिले 4 ते 5 वर्ष मजा पार्टी करण्यात घालवले आणि 5 वर्षानंतर त्याला रिअलाइज झालं की आपण काहीतरी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. सो त्यांनी 5 वर्षानंतर इन्व्हेस्टमेंट सुरू केली आणि 15 वर्षानंतर ज्यावेळेस त्याचं वय 45 होतं त्यावेळेस त्याच्याकडे 12 ते 13% CAGR फक्त 25 लाख रुपये होते. सो ही जी कॉस्ट आहे ही डिले कॉस्ट आहे. सो येस, पहिल्या सॅलरीपासून तुम्ही इन्व्हेस्टमेंट चालूच केली पाहिजे.